चंद्रशेखर बावनकुळे ने नागपुर जिले के कामठी विधानसभा क्षेत्र में आयोजित जनता दरबार में कहा कि उन्हें 1,75,000 वोट मिले थे और 41,000 वोटों से जीत हासिल की थी। उन्होंने यह संवाद कार्यक्रम जन समस्याओं के समाधान के लिए आयोजित किया। ईवीएम पर विपक्षी आरोपों के बारे में उन्होंने कहा कि महाविकास आघाड़ी ने जनादेश का अपमान किया है। उन्होंने सवाल उठाया कि जब लोकसभा चुनाव में विपक्ष को जीत मिली तो ईवीएम सही थी, तो अब क्या हुआ है। बावनकुळे ने कहा कि जनता ने डबल इंजन सरकार को अपना समर्थन दिया है और महाविकास आघाडी को अपनी हार पर आत्मचिंतन करना चाहिए। मला कधीतरी वाईट वाटतं की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचा अपमान करणं आहे, ज्या जनतेने मतं दिले त्या मतदाराचा अपमान करणं आहे। महाविकास आघाडी ही जनतेचा अपमान करत आहे, जनतेवर अविश्वास दाखवत आहे, पवित्र मतदानावर अविश्वास दाखवत आहे। जनतेने डबल इंजिन सरकारला मत दिलं, जनतेने महाराष्ट्रातल्या सरकारने ज्या अत्यंत महत्वाच्या योजना केल्या त्या योजनेला मत दिलाय आणि जनतेला विश्वास आहे की मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचं सरकार हे उत्तम काम करू शकतं, म्हणून मतदान मिळालं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आमचा मोठा विजय झाला आहे। मी कालही सांगितलं की जेव्हा त्यांचे 33 खासदार निवडून आले, काँग्रेसचे, शरद पवारांचे आणि उद्धव ठाकरेचे 33 खासदार 4 महिन्यापूर्वी निवडून आले अपक्षावर पकडून। पण मला सांगा, तेव्हा तुम्ही ईव्हीएम बद्दल का नाही बोलले, तेव्हा मशीन बद्दल का नाही बोलले? तेव्हा मशीन चांगली होती जेव्हा तुमचे खासदार निवडून आले। तुमचा आता नांदेडमध्ये खासदार जिंकला काँग्रेसचा एक खासदार पोट निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिंकले, आम्ही 1,500 मतांनी पराभूत झालो। मग तिथे ईव्हीएम चांगली होती, तिथे ईव्हीएम चांगली होती नांदेडमध्ये। नांदेड तुम्ही जिंकली ना 1,500 मतांनी, तिथे आम्ही हरलो 1,500 मतं। मग 1,500 मतं आम्हाला घेता आले असते ईव्हीएमला हे करून। खरंच तर हे खोटारडेपणा आहे, हारले आहे त्यांनी हार स्वीकारायला पाहिजे आणि आत्मचिंतन केलं पाहिजे। आम्ही जसं आत्मचिंतन केलं लोकसभेच्या पराभवातनं आम्ही जे शिकलो त्यातनं आम्ही आमचं आत्मचिंतन केलं आणि पुढे गेलो। आम्ही बूथवर काम केलं, आम्ही मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी जनतेला भेटलो, पर्सेंटेज ऑफ व्होट वाढले, यावेळी मोठ्या प्रमाणावर जनतेने मतदान केलं आणि त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनतेने लोकसभेनंतर मतदान केलं आहे। मला असं वाटतं की खोटारडेपणा करतील, 2-4 दिवस त्यांना झोप लागत नाही आहे, जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते डोकं शांत राहील। मुख्यमंत्री पद पर बावनकुळे ने कहा कि यह निर्णय तीनों गठबंधन दलों के नेताओं द्वारा लिया जाएगा। उन्होंने ये भी कहा कि भाजपा के कार्यकर्ता चाहते हैं कि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बने, लेकिन यह फैसला जल्दी लिया जाएगा। मी कालही सांगितलं की अलायन्स गव्हर्नमेंटमध्ये थोडा वेळ लागतो, कारण त्यांच्याकडे कुठले मंत्रिपद, आमच्याकडे कुठले मंत्रिपद, अजितदादाकडे कुठले मंत्रिपद, किती आकडा असेल, त्या पोर्टफोलिओ काय असेल, पालकमंत्री कुठल्या जिल्ह्याचे कोण असणार आहे, म्हणजे कुठल्या पक्षाचे असणार आहे, हे सर्व सूत्र तयार करायला लागतं। नुसतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची शपथविधी नाही आहे, तर या सर्व सूत्रात पूर्ण करून मग सरकार बनवावं लागतं। त्यामुळे त्यांच्याकडले आकडे, आपल्याकडले आकडे, त्यांच्याकडले आकडे, त्यांच्याकडले पोर्टफोलिओ, मला असं वाटतं थोडा याकरता काही काळ जाईल, पण लवकरच त्या ठिकाणी सरकार बनेल। स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव के बारे में उन्होंने कहा कि यह निर्णय जिला स्तरीय नेताओं द्वारा लिया जाएगा। बावनकुळे ने महाविकास आघाड़ी को सलाह दी कि वे अपनी हार का विश्लेषण करें और तोड़ की वाप निकालने के बजाय अपनी कमी को पहचाने। असं आहे की मी वारंवार सांगतो आहे की फक्त वेळ कशाला लागतो आहे, 3 पक्षाचे आपापले मंत्रिपद, पालकमंत्रीपद, त्यांचं पोर्टफोलिओ, ह्या सर्व बाबीला जेव्हा सरकार बनतं तेव्हा सर्वच बाबीचा विचार करावा लागतं। हे मुख्यमंत्री पदाची शपथ देऊन काही पूर्ण सरकार नाही बनणार ना, सरकारमध्ये बाकी गोष्टीचा निर्णय करावा लागतो। 3 पक्ष आहे, 3 पक्षाला काय काय मिळणार आहे त्यावरही शिक्कामोर्तब होईल। आणि नाही, याला डिसेंबर उजाडेल की नोव्हेंबरमध्ये होईल हा काही पॅरामीटर नाही आहे। आता केअरटेकर मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेजी। मला असं वाटतं की सर्व 3ही पक्षाचं आमच्यासोबत आलेले घटक पक्ष आहे, त्या घटक पक्षाचं सुद्धा आम्हाला मत घ्यावं लागेल
पण एकंदरीत जेव्हा सरकार बनेल तेव्हा सरकार हे पूर्ण क्षमतेने बनेल, पूर्ण सर्वात व्यवस्थित पद्धतीने सर्वच पक्षाला न्याय मिळाला पाहिजे असं सरकार बनेल। उन्होंने ये भी कहा कि ठाकरे सरकार को सत्ता में आने के लिए 1.5 महीने लगे थे, जबकि उनकी सरकार सही तरीके से जल्दी बन रही है। एनबीसी न्यूज के लिए अभिषेक पांसी की रिपोर्ट। मौज मस्ती चाहिए, शिव तीर्थ जरूर आइए। डैम वैली और जंगल से घिरा सातपुड़ा के हिल स्टेशन पर स्कूल, फैमिली और ऑफिस पिकनिक के साथ ही शादी, बर्थडे और नाइट पिकनिक के लिए परफेक्ट डेस्टिनेशन। मुंबई गोवा वाली बोटिंग अब शिव तीर्थ में, साथ ही न्यूली अपडेटेड आदिशक्ति वाटर पार्क, मोगली एडवेंचर पार्क, मर्मेड बोटिंग पार्क, बाली राजा एग्रो पार्क। ऊंचे लोग, ऊंची पसंद, तो भूल न जाना शिव तीर्थ आना।